स्वागत. आपणाला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आणि परभणीमध्ये जी 10 डिसेंबरला जी घटना घडली, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाचा शिल्प होता, ते 10 तारखेला 5 वाजता एका इसमानं त्याची तोडफोड केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आंबेडकर चळवळीच्या वतीनं शांततेत आंदोलन सुरू केलं होतं निषेधासाठी. त्या आरोपीला अटक झाली होती, पण त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आणि शांततेत आंदोलन 11 तारखेला सुरू होतं. आंदोलन दुपारी 12-1 वाजेपर्यंत अत्यंत शांततेत शहरामध्ये सुरू होतं. आंदोलनाच्या आतमध्ये कोणीतरी एक बाहेरचे रुमाल बांधून इसम 50 घुसले आणि शहरामध्ये दुकानाची वगैरे मोडतोड करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी 4च्या नंतर जे आंदोलन शांततेत लोक रस्त्यावर बसून करत होते, कार्यकर्ते, त्यांना पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून रात्री घरातून उचलून मारहाण केली, पोलीस स्टेशनमध्ये नेऊन मारहाण केली, महिलाला उचलून मारहाण केली आणि त्यानंतर 2 दिवस जे कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 11 तारखेला संध्याकाळी उचललेले जे युवक होते, त्यांना रात्री कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आणल्यानंतर 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये मारहाण केली आणि त्यामध्ये जो विधी विभागाचा विद्यार्थी होता, जो वकिली करण्यासाठी परीक्षा देण्यासाठी परभणीमध्ये विद्यार्थी होता, तो सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलनामध्ये होता. त्याला पोलिसांनी त्याच्या घरून कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आणून पोलीस कस्टडीमध्ये कंटिन्यू 2 दिवस मारहाण केली आणि 2 दिवस त्यांना PCR झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी MCR झाला. जेलमध्ये असताना तो संध्याकाळी 14 तारखेला संध्याकाळी वारला आणि पोलीसवाल्यांनी जे सांगितली माहिती की आम्हाला की सकाळी 15 तारखेला की त्याचा अटॅकनं मृत्यू झाला म्हणून. पण ज्यावेळेस आम्ही त्या पोलिसला आणि सर्वांना विनंती केली की त्याचा जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आहे, पोस्टमॉर्टम करायसाठी औरंगाबादला पाठवलं आणि औरंगाबादला पाठवल्यानंतर तिथल्या लॅबचा रिपोर्ट आला की त्याच्या अंगावर मारहाण झाल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे, अशी रिपोर्टसुद्धा रुग्णालयाचा आलेला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट जे त्याच्या अंगावर हे केलं आहे म्हणून मारलेलं आहे. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधानभवनामध्ये 21 डिसेंबरला या सर्व प्रकरणाची खोटी माहिती सभागृहाला दिली की ह्या युवकाचा खून श्वास घेताना प्रॉब्लेम असल्यामुळे झालेला आहे, असं त्यांनी सभागृहात खोटी माहिती दिली. त्यानंतर त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आमच्या तरुण युवकांना मारहाण केली. त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये जे मारहाण केले आहे ते असे बेधडक मारहाण त्यांनी केलेली आहे. हे सर्व कोम्बिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी सर्व मारहाण केलेली आहे. कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे. आमच्या त्यामध्ये महिलासुद्धा आंबेडकर वचलाबाई मानवते म्हणून होत्या, त्यांनासुद्धा कोम्बिंग ऑपरेशनमध्ये मारहाण करून पोलिसांनी त्यांना अवघड जागेवर सुद्धा मारहाण केली. एवढ्यावरच पोलीसवाले न थांबता त्यांनी जे ऑटो वगैरे होते त्याच्यावर बाबासाहेबांच्या सहीचे नाव होते, ते पोलीसवाल्यांनी स्वतः ऑटोला दगडफेक केली आणि त्यांच्या पोलीसवाल्यांनी सुद्धा त्या प्रकरणामध्ये सर्व मारहाण करून स्वतः ऑटोची हे केली. आपल्या मीडिया माध्यमातून आपण ती दाखवलेली सुद्धा आहे की पोलिसांनी ही सर्व मोडतोड स्वतः पोलीस कॉन्स्टेबल आणि त्यांच्या लोकांनी हे केलेली आहे. हे सर्व आपल्याकडं आलेलं असतात. हे बी माघार आहे सर्व की पोलिसांनी स्वतः मारहाण ज्या ऑटो आहेत त्या फोडलेल्या होत्या. तर असा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. परभणीतल्या प्रियदर्शिनी नगर इथला हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओबाबत प्रभावी पोलीस
ते पोलिसने सुद्धा यशवंत काळे यांच्याशी स्वतः संपर्क साधला होता, पण मोडतोड केली त्या आहे. व्हिडिओमध्ये स्पष्टपणे आणि दिसतंय आज आमच्या 2 ते 2.5 महिने झाले आहेत. या प्रकरणावर मुख्यमंत्री गांभीर्य घेत नाहीत. अनेक लोकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. तरुण युवकावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. ते आज शिक्षक विद्यार्थी आहेत. विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या अडचणी आहेत. ते आंदोलनामध्ये नसताना सुद्धा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून घेतलेले आहेत. तर आज जी त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरू आहे. पण ती न्यायालयीन चौकशी रिटायर्ड जजच्या अंतर्गत चालू आहे. आमची मागणी आहे की ही जे सध्याचे करंट न्यायाधीश आहेत त्यांच्या हाताने ही चौकशी झाली पाहिजे. आणि या कोम्बिंग ऑपरेशन आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना जे 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये मारहाण करून पोलीस कस्टडीमध्ये वारले, ते पोलीस निरीक्षक ज्यांनी मारले ते अशोक गोरबांड आहेत. त्यानंतर मरे आहेत, तुरणार आहेत आणि इतर पोलीस अधिकारी. आमची एकमेव मागणी आहे की यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि यांची पोलीस सेवेतून बडतर्फ यांना केलं दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. आणि 3 तारखेपर्यंत आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत, तुम्हाला मागण्या दाखवतो आज तुम्ही. न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सिटिंग न्यायाधीशामार्फत करण्यात येईल. त्यानंतर पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. कलम 176 ए CRP अन्वये या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड सह पोलीस निरीक्षक मरे आणि तोरणार व इतर पोलीस अधिकाऱ्यावर कलम 32 आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा. सोबतच त्यांच्यावर सदस्य म्हणून स्वतःचा गुन्हा दाखल करण्यात यावा. परभणी शहरातील सर्व पोलीस स्टेशनमधील CCTV जप्त करून ती CCTV तपासावे. शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना जी आर्थिक मदत दिली आहे ती तुटपुंजी आहे, तिला वाढवून देण्यात यावी. त्यांच्या घरच्या नायकांना शासकीय नोकरीमध्ये घेण्यात यावी दोघांच्या. त्यानंतर या जिथून प्रकार घडला, ज्यांनी ही संविधानाची तोडफोड केली, जे मुख्य आरोपी आहे ते त्यांचा सोमनाथ सोपान पवार हा, ज्यांनी संविधानाची शिल्पांची विटंबना करणारे हा आरोपी आहे, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याची नार्को टेस्ट करण्यात यावी. त्यानंतर आंदोलनात कार्यकर्त्यावर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. पोलिसांच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये निर्दोष जे जखमी झालेले लोक होते त्यांना ॲडमिट केलं, तर त्यांची आर्थिक जी दवाखान्यामध्ये फीस आहे त्यांना सुद्धा ती आर्थिक मदत करण्यात यावी. या सर्व मागण्या वच्छलाबाई मानवते यांना सुद्धा दवाखान्यामध्ये कमीत कमी त्या 30 दिवस 1 महिना ॲडमिट होत्या. त्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली. त्यांना सुद्धा 10 लाख रुपयाची मदत शासनाने दिली पाहिजे आणि त्यांना मारणारे जे पोलीसवाले आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. आणि मुख्य मागणी जी आहे, सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कस्टडीत ज्या पोलीसवाल्यांनी मारलेलं आहे त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मनुष्यवधाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी जर आम्ही मुख्यमंत्र्यांना काल निवेदन दिले आहे. याच्या अगोदर परभणीला SP यांच्यामार्फत 16 तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलं होतं. त्याच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. आता आम्ही त्यांना 3 तारखेपर्यंत सांगितलेलं आहे. 3 तारखेपर्यंत त्यांच्यावर जर गुन्हा दाखल नाही झाला 302चा, तर आम्ही विधानभवनाला पूर्ण आंबेडकरी समाजाच्या वतीनं घेरावा घालणार आहोत. 3 तारखेला 3 मार्चला आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही सर्व राज्यातून आंबेडकरी अनुयायी मुंबईत येतील. आझाद मैदानावरून आम्ही विधानभवनाकडे चालत जाऊ. नाही, आम्ही संविधानिक मार्गाने आंदोलन करणार आणि आम्ही विधानभवनाला घेरावा घालणार.
आमच्या राज्यातून पूर्ण आंबेडकरी सैनिक रस्त्यावर येऊन 3 तारखेला आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोपर्यंत आमच्या ह्या पोलिसावर जे सोमनाथ सुरेशी शहीद झाला आणि संविधानासाठी शहीद झालेला आहे तो, त्यांच्या मारेकरी जे पोलीस आहेत, पोलीस कस्टडीत ते वारला आहे, त्याचं हत्या केली पोलिसांनी, त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल जर झाला नाही तर आम्ही विधानभवनात सुद्धा घुसू. या प्रकरणाला दीड ते 2 महिने झाले. काँग्रेसने यावेळी एवढा उशीर का केला प्रेस कॉन्फरन्स ठेवून पत्रकारांना संबोधित करण्यास? हे काँग्रेस पक्षाची पत्रकार परिषद नाही आहे. पत्रकार परिषद काँग्रेसची असती तर मी टिळक भवन आणि गांधी भवनला घेतली असती. मी आंबेडकर समाजाचा एक चळवळीचा कार्यकर्ता म्हणून आणि परभणीचा एक रहिवासी म्हणून ही आज पत्रकार परिषद घेत आहे. ही पत्रकार परिषद सर्व जनतेची आंबेडकरी अनुयायांची आहे. आपण पाहितलं असेल 580 किलोमीटरची धम्मयात्रा परभणी ते चैत्यभूमीमध्ये मी केली होती. ती पक्षाची नव्हती, आयोजित मीच होतो, काँग्रेसची नव्हती, ती धम्माची आणि समाजाची होती. तसं हे आंदोलन 3 तारखेचं सर्व समाजाच्या आणि सर्व आंबेडकरी अनुयायांचं आहे. पण या दृष्टीने पाहता लॉंग मार्च सुद्धा काढला गेला होता. लॉंग मार्च सुद्धा स्थगित केलेला आहे. काय नेमका आणि आरोपपत्र होतं? धस जे आहेत भाजपचे आमदार आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या हस्तक आहेत. धस हे बीड जिल्ह्यातले आमदार आहेत. त्यांना कसल्याही प्रकारचा अधिकार या आंदोलनामध्ये येण्याचा आणि बोलण्याचा अधिकार नाही. ते कसे मत आले ह्याच्यासाठी ते मुख्यमंत्र्यांच्या हस्तक आहेत, भाजपचे आहेत. त्यामुळं ते येऊन त्यांनी काय केलं काय नाही ते माहीत नाही. पण आमचं तुमच्या माध्यमातून सांगतो की धसचा आम्ही निषेध करत आहोत आणि जर निषेधनं आंबेडकरी समाजाची माफी नाही मागितली आणि हे जे पोलीसवाले जे आहेत आरोपी त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल जर नाही झाला तर आम्ही धसच्या घरावर सुद्धा आंदोलन करू, निषेध आंदोलन करू. तुम्ही म्हणालात की ही सभा हे जे आंदोलन आहे ते काँग्रेसची तुम्ही एक लॉंग मार्च काढला होता. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आंबेडकरी समाजाचं एक नेतृत्व म्हणून तुम्ही पुढे आलात. त्याला पण उशीरच झाला ना. आज 2-2.5 महिने झाले तरी तुम्ही स्वतःहून याबाबत कोणताही प्रतिक्रिया दिलेली नाही. नाही बरोबर आहे. मी जी प्रतिक्रिया दिली आहे परभणी जिल्ह्यात दिली आहे. आता जे व्हिडिओ दाखवला ते मला मी गाडीचा मोडतोड केला ते परभणीमध्ये मी आंदोलनात होतो. परभणीमध्ये आम्ही आंदोलन आतापर्यंत शहरात जिल्ह्यामध्ये केलं. आम्हाला कसल्याच प्रकारचा न्याय नाही मिळाला. त्यामुळं आता आम्ही त्या 1.5-2 महिन्याच्या आमच्या पद्धतीने 16 डिसेंबरपर्यंत आम्ही आंदोलन केलं. न्याय मिळाला नाही म्हणून 16 जानेवारीपर्यंत आंदोलन केलं. आम्हाला आता न्याय मिळत नाही. सातत्यानं राज्यात आंदोलन चालू आहे पण कसल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही आणि त्यामुळं आता आमचा विधानभवनाला घेराव आहे. याबाबत काँग्रेस, मुंबई काँग्रेस किंवा महाराष्ट्र काँग्रेस कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही किंवा कोणतेही आंदोलन केलेलं नाही आजपर्यंत. याबाबत मग तुम्ही काय म्हणता? आपण पाहिलं असेल मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेसनं आपल्या वर्षाताई गायकवाडचे अध्यक्ष आहेत त्यांनी संसदेमध्ये ह्या प्रकरणात आंदोलन केलं. नानाभाऊ पटोले असतील त्यांनी काल हे हक्कभंगाचा मुख्यमंत्र्यावर विषय असेल विधानभवनामध्ये जे असेल नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी याच्यावर आंदोलन केलेलं आहे. रस्त्यावरची लढाईच्या बाबत केलं ना. रस्त्यावरची जर केली ना लोकसभेवरची लढाई केली, मुंबई काँग्रेसने केली, सर्व प्रकारची लढाई झालेली आहेत पण न्याय मिळत नाही. हे सरकार जे आहे हे सरकार न्याय देत नाही. त्याच्यामुळे हे आमचं आज आंदोलन 3 तारखेला आहे. याबाबत तुम्ही सर्व समावेशक आंदोलनाची भाषा करत आहात. तर इतर जे सर्व पक्ष आहेत आंबेडकरी संघटना आहेत त्यांना याबाबत अवगत कराल का? नक्कीच मी सर्वांनाच अवगत करणार. माझा जिल्हा परभणी आहे तिथून सुरुवात करणार आधी मी. आता ते जिल्ह्यातले जेवढे आंबेडकरी आहेत जिथं मारहाण झाली जिथं कोम्बिंग झाली आम्ही सर्व एकत्र ताकदीनं हे आंदोलन जोपर्यंत पोलिसावर 302चा गुन्हा दाखल होत नाही, सोमनाथ सूर्यवंशीच्या मारेकऱ्यांना जे ॲक्च्युली मारले त्यांचा निषेध करण्यासाठी पुढे आंबेडकर चळवळीत आम्ही सर्वांना विनंती करून याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी आवाहन करणार आहे.